नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर उर्मिला योगेश गीते, मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया, आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स कॉलेज देवळाली कॅम्प, वाणिज्य विभाग. आजचे जे सेशन आहे ते MCOM भाग 2 सत्र 3च्या विद्यार्थ्यांसाठी आहे. विषयाचे जे नाव आहे ते आहे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. आपण मागच्या लेक्चरला प्रकरण 2 जे प्रशिक्षण आणि विकास यासंबंधी आपण चर्चा केलेली आहे. यामध्ये आपण कोणते कोणते मुद्दे बघितले होते आणि कोणते कोणते पॉईंट्स आपण लक्षात घेतले होते ते प्रशिक्षणाची कोणती उद्दिष्टे आहेत, प्रशिक्षणाच्या कोणत्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, यामध्ये आपण ऑनलाईन ऑफलाईन ज्या पद्धती आहेत त्याचा अभ्यास केलेला आहे. त्याच्यानंतर प्रशिक्षणाची कोणती प्रक्रिया आहे की जेणेकरून कर्मचाऱ्यांचा कसा विकास आणि कसा त्यांच्यामध्ये बदल घडवून आणू शकतो या प्रकारच्या प्रक्रिया आपण बघितलेल्या आहेत. आजचं जे सेशन आहे त्याचा जो ऑब्जेक्टिव्ह आहे की उद्देश आहे जो आपल्याला बघायचा आहे त्याच्यामध्ये मानव संसाधन व्यवस्थापन म्हणजे काय आणि त्याच्यानंतर आहे मानव संसाधनाचे कोणते कोणते फायदे आहेत ते आपल्याला आज अभ्यासायचे आहेत. त्यानंतर तिसरा जो मुद्दा आहे तो मानव संसाधन व्यवस्थापनाचे भवितव्य आणि त्या भवितव्यासमोरचे जे आव्हाने आहेत त्या आव्हानांचा सामोरे कसं जायचं आहे आणि त्याचा कसा विचार करायचा आहे भवितव्याच्या दृष्टीने त्याचा आज आपण अभ्यास करणार आहोत. यानंतर सर्वांनाच माहीत आहे की मागील 2 वर्षापासून कोविड-19 चा इफेक्ट जो आहे तो ह्या मानव संसाधनावर कशा प्रकारे या व्यवस्थापनामध्ये बदल घडून आलेला आहे आणि तो कशा प्रकारचा आपल्याला समोर दिसत आहे याचा अभ्यास आपण आज करणार आहोत. यामध्ये आता सर्वप्रथम मानव संसाधन व्यवस्थापन म्हणजे काय की जो मानव संसाधनाशी संबंधित जे तंत्रज्ञान आहे की त्यामुळे मानव संसाधनाचे व्यवस्थापन आणि जो संघटनेमध्ये त्याचे योगदान आहे त्याच्यामध्ये सुधारणा घडवून आणण्याचं काम केलं जातं. तंत्रज्ञानाचा वापर करून पारंपरिक मानव संसाधन व्यवस्थापनाची जी कार्यपद्धती आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल घडवून आणता येतील आणि हे काम जे आहे ते मानव संसाधन व्यवस्थापन करतं. आता सर्वांनाच माहिती म्हणजे काय की इलेक्ट्रॉनिक. आता मानव संसाधन व्यवस्थापन म्हणजे काय की आपण मनुष्यबळ एकत्रित करून त्या मनुष्यबळाचा आपल्या कंपनीसाठी आपल्या व्यवसायासाठी त्याच्या कशा प्रकारचा आपण वापर करू शकतो आणि त्याचा बदल मानव संसाधन व्यवस्थापनामध्ये कशा प्रकारे करू शकतो हे आपण आज बघणार आहोत. याच्यामध्ये त्याचा महत्त्वपूर्ण अर्थ आपण लक्षात घेऊ की इलेक्ट्रॉनिक मानव संसाधन व्यवस्थापन प्रणाली म्हणजे अशी प्रणाली की जी वेब आधारित आहे आणि त्याद्वारे संसाधन विषयक कामांना गती दिली जाते. मानव संसाधन हे एक प्रकारचं मनुष्यबळ आहे, ते एकत्र करून त्याचा उपयोग कसा करायचा हे व्यवस्थापनाचं काम असतं. आणि मानव संसाधन व्यवस्थापन म्हणजे काय की वेब इलेक्ट्रॉनिक मेल म्हणजे इंटरनेटद्वारे त्या मानव संसाधन व्यवस्था प्रणालीचा कसा उपयोग आपण करून घ्यायचा हे आपण इथे बघू. तसेच तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मानव संसाधनाशी संबंधित कामे देखील अचूक आणि वेळेत पूर्ण केली जातात. कारण याच्यामध्ये काय होतं वेळेची बचत होते, अचूकता त्याच्यामध्ये येते, चुकांची दुरुस्ती करण्यासाठी पण मदत होते. तंत्रज्ञानाचे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला पोर्टल्स बघायला मिळतात, त्याच्यानंतर सॉफ्टवेअर्स आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळे सुधारणा अतिशय जलद गतीने आपल्याला बघायला मिळते. कार्यपद्धतीमध्ये बदल आपल्याला कर्मचाऱ्यांचा दिसून येतो. त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे सॉफ्टवेअर मार्केटमध्ये आलेले आहेत. जसं आपण मायक्रोसॉफ्ट कंपनी आहे, सत्यम कंपनी आहे, त्याच्यानंतर इन्फोसिस कंपनी आहे, ह्या सगळ्या IT रिलेटेड आहेत. आणि आजकालच्या युगामध्ये आता आपण बघतोय की कोविडच्या सिच्युएशनमुळे 2 वर्षापासून जी परिस्थिती आपल्याला बाजारात बघायला मिळालेली आहे किंवा मार्केटमध्ये आपण गेल्यानंतर वर्क फ्रॉम होम पण आपण बघतो. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जो बदल आहे तो ऑनलाईन पद्धतीने बदल आपल्याला 80 ते 90% बघायला मिळालेला आहे. म्हणून हे वेगवेगळ्या प्रकारच्या सॉफ्टवेअर कंपन्या ज्या आहेत त्या कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम देऊन त्यांचं काम घरी बसून लोकांकडून कर्मचाऱ्यांकडून करून घेतलेलं आहे. याच्यामुळे काय झालं की जलद गतीने माहितीसुद्धा आपल्याला उपलब्ध होते. आता मानव संसाधन म्हणजे आपण जे मनुष्यबळ एकत्र केलेले आहे त्याचं रूपांतर ते इलेक्ट्रॉनिक माध्यमातून करत आहेत आणि ती माहिती आपल्याला जलद गतीने बघायला मिळते. त्याच्यानंतर त्याची व्याख्या आपण एक बघूया. इलेक्ट्रॉनिक मानव संसाधन व्यवस्थापन ही एक अशी प्रणाली आहे की याच्या वापराद्वारे संघटनेतील मानव संसाधनाशी संबंधित माहितीचे संपादन, जतन, एकत्रीकरण, विश्लेषण आणि वितरण पण केलं जातं. म्हणजे जो इलेक्ट्रॉनिक मानव संसाधन ही एक अशी प्रणाली म्हणून आपल्यासमोर दिसते आणि याचा वापर केल्यामुळे आपल्याला काय काय फरक दिसून येत आहेत की आपल्याला माहितीचे संपादन करून ठेवणं, एकत्रित करणे, त्याच्यानंतर त्याचं जतन करून ठेवणे, त्याचं ॲनालिसिस करणे की जी माहिती आपल्याकडे आहे इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे आपण जी संसाधनाची माहिती आपण गोळा केलेली आहे ती व्यवस्थापनाला कशा प्रकारची ती सोपी जाते की ती जतन करून ठेवता येते. म्हणजे
म्हणजे मागच्या 2 वर्षाचा डेटासुद्धा ते आजही बघू शकतात, 10 वर्षापूर्वीचा डेटासुद्धा ते कधीही बघू शकतात. एकत्र करून ठेवणे म्हणजे काय, की प्रत्येक वर्षाचा डेटा जो आहे तो एकत्रितरित्या करून ते एकसारख्या पणाने पण बघू शकतात, वेगवेगळ्या पद्धतीने पण बघू शकतात. त्याचं ॲनालिसिस करू शकतात, की मागच्या वर्षीचा कर्मचारी, आत्ताचा कर्मचारी, आत्ताची संख्या, मागच्या वर्षीची संख्या, त्याच्या मागच्या 10 वर्षापूर्वीची संख्या, त्याच्या 10 वर्षापूर्वीची परिस्थिती कशी होती आणि आत्ताची परिस्थिती कशी आहे. अशा प्रकारचं जे माहिती आहे ती आपल्याला मानव संसाधन व्यवस्थापनाच्या माध्यमातून प्राप्त होते. आता इलेक्ट्रॉनिक मानव संसाधनाचे फायदे कोणते कोणते आहेत? आता प्रथम फायदा म्हणजे काय, की गुणवत्ता सेवांमध्ये वाढ घडवून आणली जाते. मानव संसाधनाच्या दृष्टीने जर विचार केला तर इलेक्ट्रॉनिकरित्या गुणवत्ता सेवांमध्ये कशा प्रकारची वाढ आपल्याला दिसून येते. कारण कर्मचारी वर्ग जो आहे हा गुणवत्तापूर्ण असला पाहिजे. कारण त्याच्यामध्ये जर गुणवत्ता नसेल तर तो त्याच्या सेवांमध्ये कधीच वाढ करून आणून देत नाही. म्हणून मग त्याच्या सेवांमध्ये वाढ करून देण्यासाठी कर्मचाऱ्यांची गुणवत्ता वाढणे ही अतिशय महत्त्वाची असते. त्यानंतर दुसरा पॉईंट आहे अपेक्षित सेवा अधिक वेगाने मानव संसाधनापर्यंत पोहोचतात. मानव संसाधन जो आहे तो सेवा पुरवण्याचं काम करत असतो. एकमेकांच्या सहकार्याने एकमेकांच्या कामामध्ये केलेला बदल किंवा घडून आणलेला बदल हा अपेक्षित सेवांची नेहमी पूर्ती करत असतो. त्याच्यानंतर तिसरा जो बदल आहे किंवा तिसरा जो फायदा आहे, दैनंदिन स्वरूपात करावी लागणारी त्यांना जी कामे आहेत म्हणजे नोंदी ठेवणे, पोर्टफोलिओ आहे त्यांचा, त्याच्यानंतर मानव संसाधनाशी संबंधित जी काही माहिती आहे त्याचं संग्रहण करून ठेवणे, यासारख्या कामांना मोठ्या प्रमाणात गती मानता येते. कारण जेव्हा मॅन्युअली आपण जेव्हा काम करतो तेव्हा त्या 1 तासाच्या कामाला जर आपल्याला 10 तास लागत असतील तर इलेक्ट्रॉनिक मानव संसाधनामुळे 10 तासाचं काम हे 1 तासात झालेलं आपल्याला बघायला मिळतं. कारण आता वेगवेगळ्या प्रकारचे ॲप्स निघालेले आहेत, सॉफ्टवेअर्स निघालेले आहेत आणि त्या सॉफ्टवेअरमध्ये थोडीशी जरी आपण डेटा फिल केला तर तो डेटा आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने बघायला मिळतो आणि त्याचा फायदा कंपनीला होत असतो. म्हणून आपण इलेक्ट्रॉनिक मानव संसाधनाचे फायदे त्याच्यामध्ये बघू शकतो. यानंतर चौथा मुद्दा आहे वेळ आणि श्रम यांचा होणारा जो वेळ आहे त्याच्यामध्ये बचत होते. कारण 10 तास काम करणारा व्यक्ती हा नेहमी थकून जात असतो आणि थकून झाल्यानंतर त्याची जी डोक्याची जी क्षमता असते विचार करण्याची किंवा अजून काही काम करण्याची तर ती क्षमता तिथे कमी होऊन जाते. त्याच्यामुळे जो लागणारा वेळ आहे हा प्रत्येक गोष्टीसाठी हा नेहमीपेक्षा जास्त असतो. मग अशा प्रकारचे जेव्हा आपण कामं करतो इलेक्ट्रॉनिक माध्यमातून तर जो वेळ लागतो हा वेळ अतिशय कमी लागतो आणि कमी वेळामध्ये अधिक माहिती आपल्याला बघायला मिळते आणि याच्यामध्ये श्रमही कमी असतात. त्याच्यानंतर पुढचा फायदा आहे की अचूकतेमध्ये सुधारणा होते. याच्यामध्ये चुका अतिशय कमी होतात कारण मॅन्युअली वर्क हे कमी झालेलं आहे आणि इलेक्ट्रॉनिक काम करत असताना कम्प्युटराइज्ड वर्क करत असताना कम्प्युटरला डेटा एकदा फिट केला की त्याच्याकडून जी मिळणारी माहिती असते ती अचूक असते. पण माहिती भरतानाही कर्मचाऱ्यांकडून किंवा कोणतीही व्यक्ती असेल त्याच्याकडून माहिती भरताना त्याच्यामध्ये जर चूक झाली तर आपल्याला पुढचे रिझल्ट्स त्याच्यामध्ये चुका दिसून येतात. अन्यथा अचूकतेमध्ये कधीही वाढ होत नाही. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे माहिती तयार करणे, त्याचा अहवाल तयार करणे आणि माहितीचे विश्लेषण करणे ही कामेसुद्धा अधिक वेगाने केली जातात. कोणतीही गोष्ट किंवा कोणताही अहवाल, कोणताही रिपोर्ट तयार करायचा असेल आपल्याला किंवा कोणत्याही माहितीचं ॲनालिसिस, विश्लेषण करायचं असेल तर त्याच्यासाठी लागणारा वेळ, एक पद्धत, एक फॉर्मॅट, जी प्रोसेस असते तर याच्यासाठी भरपूर वेळ लागत असतो आणि हा वेळ कमी लागावा, आपल्याला अचूक माहिती मिळावी किंवा त्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला पाहिजे असेल तर आपल्याला ती सहज करणं शक्य होतं. कशामुळे? फक्त इलेक्ट्रॉनिक मानव संसाधन या पद्धतीमुळे. त्याच्यानंतरचा मुद्दा आहे प्रमाणीकरण आणि स्वयंचलनाच्या माध्यमातून प्रत्येकाला त्याचा फायदा होतो. जी व्यक्ती स्वतः काम करते त्या व्यक्तीला प्रॅक्टिकल नॉलेज हे बरोबर आणि त्याच पद्धतीने काम करण्याची सवय लागते. अन्यथा मग काय होतं, एक व्यक्ती सांगते, दुसरी व्यक्ती प्रॅक्टिकली काम करते, पण प्रॅक्टिकल काम करताना स्वतः काम करणे आणि दुसऱ्याकडून काम करून घेणं याच्यामध्ये खूप फरक असतो. म्हणून जेव्हा कोणतीही व्यक्ती किंवा कोणताही कर्मचारी वर्ग जेव्हा स्वतः काम करतो त्याच्यामध्ये स्वतःचा एक कॉन्फिडन्स बिल्टअप होत असतो आणि त्याला ते प्रमाणीकरण करणं सहज शक्य होतं. त्यानंतरचा मुद्दा आहे एकाच वेळेस अनेक कर्मचाऱ्यांची माहिती तात्काळ उपलब्ध होते. आता वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये बरेचसे डिपार्टमेंट असतात, भाग असतात किंवा वेगवेगळे सर्व्हिस सेंटर्स असतात आणि प्रत्येक डिपार्टमेंटला नंबर ऑफ एम्प्लॉईज काम करत असतात. तर हे काम करत असताना त्या कर्मचाऱ्यांचा जो डेटा आहे किंवा त्यांची जी माहिती आहे ती आपल्याला जर तात्काळ पाहिजे असेल तर आपल्या कम्प्युटरमध्ये जर किंवा आपल्या इलेक्ट्रॉनिक सोर्सेसमध्ये जर आपण हा डेटा फिट करून ठेवला तर आपल्याला
कोणत्याही व्यक्तीची माहिती त्याच मिनिटाला आपल्याला समोर येते. हा एक इलेक्ट्रॉनिक मानव संसाधनाचा महत्त्वपूर्ण फायदा आहे. त्याच्यानंतर कर्मचारी मूल्यांकनांची माहितीसुद्धा साठवून ठेवणे शक्य होते. दरवर्षी कंपन्यांमध्ये मूल्यांकन होतं कर्मचाऱ्यांचं आणि हे मूल्यांकन होत असताना कोणत्या कर्मचाऱ्यांना कोणत्या मूल्यांकन पद्धतीमध्ये बसून त्यांना प्रमोशन दिलेलं आहे, त्यांना बोनस दिलेला आहे किंवा कोणती फॅसिलिटी त्यांना दिलेली आहे. तर ह्या फॅसिलिटी कोणत्या कोणत्या प्रकारच्या त्यांना कधी दिलेल्या आहेत हे सुद्धा आपल्याला लगेच त्वरित माहिती त्याची मिळते. त्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा आहे की ई मानव संसाधनाच्या व्यवस्थापनाच्या मदतीने संघटनेतील व्यय कशी कपात करता येईल. आता कपात करणे म्हणजे काय की प्रत्येक व्यवस्थापनेपुढे किंवा मानव संसाधन व्यवस्थापनेपुढे एक मोठं आव्हान असतं की संघटनेतील मानव संसाधनाशी संबंधित असणारा जो व्यय आहे तो कमी करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक मानव संसाधन व्यवस्थापन हे महत्त्वाची भूमिका बजावत असतं. आता ती कशा प्रकारची भूमिका बजावतात त्याच्यामध्ये अर्जदाराचा शोध घेणे, कारण एकाच वेळेस जेव्हा आपण ॲप्लिकेशन मागवतो तेव्हा अनेक प्रकारचे लोक अर्ज करत असतात. तर ते अर्जांची छाननी करणं ते सुद्धा सोपं होतं. कशाच्या माध्यमातून? ई माध्यमातून किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी सहज शक्य होतं. कारण खूप एका रिक्त पदासाठी जर 100 लोक अर्ज करत असतील तर त्या जागेसाठी पात्र उमेदवाराची आपल्याला शोध घेणे याच्यामुळे सहज शक्य होतं. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे कर्मचाऱ्यांचे ई प्रोफाईल. आता कर्मचाऱ्यांचा ई प्रोफाईल, आता आपल्याकडे एक कर्मचारी नसतो किंवा एखाद्या मोठ्या कंपन्यांमध्ये नंबर ऑफ म्हणजे 1000 कर्मचारी असतात. तर त्या कर्मचाऱ्यांचा जो प्रोफाईल आहे, त्यांचा जो डेटाबेस आहे तो एकाच ठिकाणी एकाच वेळेस सेव्ह करून ठेवला तर तो वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला बघता येतो. मग त्यामध्ये त्यांची कौशल्य क्षमता कशी आहे, कोणत्या कर्मचाऱ्यांमध्ये कोणती कौशल्य आहे आणि त्या कौशल्याचा वापर आपल्या कंपनीमध्ये आपल्या संसाधन व्यवस्थापनेमध्ये कशी वाढ करता येईल, त्यांचं शिक्षण कसं आहे, त्यांचा अनुभव कसा आहे, त्यांची काम करण्याची पद्धत कशी आहे, त्यांच्या शिक्षणाचा उपयोग, त्यांचा अनुभवाचा उपयोग आपल्या कंपनीमध्ये कोणत्या विभागामध्ये करून घेता येईल, हे व्यवस्थापनाच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्यानंतर आहे ई भरती. आता ई भरती, कारण भरती हा विषय सगळ्यांना माहीत आहे, भरती कशा प्रकारे होते हे पण सगळ्यांना माहीत आहे. पण आता ई भरती म्हणजे काय? इलेक्ट्रॉनिक भरती. याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारचे जॉब पोर्टल्स तुम्हाला बघायला मिळतात, जसं Naukri.com आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या गव्हर्नमेंटच्या साईट्स आहेत की ज्याच्यामध्ये आपण आपली माहिती टाकली की आपल्याला त्यांच्याकडून कॉल्स येतात, मेल्स येतात किंवा मेसेजेस येतात. हे झालं ई भरतीचं एक नवीन स्वरूप आपल्याला बघायला मिळतं. यामध्ये रिक्त पदांची माहितीसुद्धा अद्ययावत केलेली असते आणि जे पात्र उमेदवार आहेत त्यांना त्या पद्धतीने बोलून मुलाखत घेऊन किंवा त्यांची विविध प्रकारच्या चाचण्या घेऊन त्यांची ई भरतीसुद्धा केली जाते. त्यानंतरचा पॉईंट आहे ई निवड. आता भरती झाल्यानंतर निवड प्रत्येक कर्मचाऱ्यांची होते, पण ई निवडमध्ये काय होतं की Naukri.comवर जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन करतात तेव्हा वेगवेगळ्या कंपन्या त्या सर्च करतात. त्यांना कोणता कॅन्डिडेट पाहिजे, कसा कर्मचारी पाहिजे, त्या कर्मचाऱ्यामध्ये कोणत्या क्षमता पाहिजे किंवा कशी त्यांची क्षमता काम करण्याची आहे, विचार करण्याची पद्धत कशी आहे, त्यांना कोणताही निर्णय घेण्याची त्यांची क्षमता कशी आहे, हे सगळं तपासण्यासाठी वेगवेगळ्या त्यांच्या टेस्ट घेतल्या जातात, त्यांच्या चाचण्या घेतल्या जातात ऑनलाईन पद्धतीने, त्यांच्या मुलाखती ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जातात आणि अशा प्रकारे आपण ई निवड झालेले असं बघू शकतो. त्याच्यानंतरचा मुद्दा आहे ई लर्निंग. ई लर्निंग म्हणजे काय की आता जेव्हा ई भरती होते, ई निवड होते, त्याच्यानंतर त्यांचा लर्निंग प्रोसेस सुरू होतं. लर्निंग प्रोसेस म्हणजेच काय की कर्मचारी एकदा आपल्या कंपनीमध्ये भरती करून आला किंवा त्याची निवड झाली तर आपल्या कंपनीची माहिती देण्यासाठी त्यांना प्रशिक्षणाची गरज असते. व त्यांना ती ऑनलाईन प्रशिक्षण पण देऊ शकतो. वेगवेगळ्या प्रकारचे ऑनलाईन कार्यशाळा, वर्कशॉप्स तिथे अरेंज केले जातात त्यांच्यासाठी आणि त्या पद्धतीने त्यांना आपल्या कंपनीची माहिती, आपल्या कंपनीची जी रिक्वायरमेंट आहे त्यांना समजून सांगितली जाते आणि त्यांच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ केली जाते. त्यानंतर आहे ई प्रशिक्षण पण आहे. ई प्रशिक्षण देण्याचा मागचा हेतू एकच आहे की याच्यामध्ये वेळ कमी लागतो, खर्च कमी लागतो आणि सोयीस्कर पद्धतीने पण हे करता येतं. म्हणजे काही कर्मचाऱ्यांना घरी बसूनही त्यांना ई लर्निंगच्या माध्यमातून ई प्रशिक्षण दिलं जातं ऑनलाईन पद्धतीने. त्यांना घरी बसूनही वेगवेगळ्या प्रकारचे वर्कशॉप, सेमिनार, कॉन्फरन्सेस अटेंड करता येतात. जी कंपनीची रिक्वायरमेंट आहे त्या पद्धतीने त्यांच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ करून घेतल्या जाते. अशा पद्धतीने हा ई प्रशिक्षण हा पॉईंट आपल्याला बघता येईल.
त्याच्यानंतरचा मुद्दा आहे ई कार्यक्षमता व्यवस्थापन प्रणाली. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की व्यवस्थापनापुढे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की आपल्या कर्मचाऱ्यांचं मूल्यांकन कसं करावं. कारण काम तर सगळेच जण करतात. मग काम करण्याच्या पद्धती कोणाच्या वेगळ्या आहे, कोणाची क्षमता वेगळी आहे. मग तो मूल्यांकन करण्यासाठी ई कार्यक्षमता म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे सॉफ्टवेअर्स याच्यामध्ये टाकलेले आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही कर्मचाऱ्यांची सगळी माहिती टाकली, त्यांचा अनुभव टाकला, त्यांची कामं करण्याची क्षमता टाकली की ॲटोमॅटिकली त्यांचा स्कोर आपल्याला बघायला मिळतो. त्या पद्धतीने ज्या कर्मचाऱ्याचा स्कोर जास्त येतो त्यांना मूल्यांकनाचा जास्त फायदा होतो. त्यांना प्रमोशन म्हणा किंवा त्यांची बढती म्हणा किंवा त्यांची ट्रान्सफर म्हणा, अशा पद्धतीने त्यांना व्यवस्थापनाला सोपं जातं. त्यानंतर आहे शेवटचा मुद्दा ई नुकसान भरपाई. आता सगळ्यांना हे माहिती आहे की नुकसान भरपाई तर हे सगळ्यांना द्यावंच लागतं. पण यामध्ये ह्या नुकसान भरपाईचं नियोजन किंवा ऑनलाईन पद्धतीने आपण याला कसं सामोरं जाऊ शकतो किंवा संगणक आणि नेटच्या माध्यमातून याचं प्लॅनिंग कसं करू शकतो. नुकसान भरपाई तर हे प्रत्येक कर्मचाऱ्याला जर काही अपघात झाला किंवा काही ॲक्सिडेंट काम करताना झाला, मशिनरी ऑपरेट करताना काही दुर्घटना घडली तर त्यांना आपल्याला प्रत्येक कर्मचाऱ्यांना ही नुकसान भरपाई द्यावी लागते. मग याच्यासाठी प्लॅनिंग केलं जातं. वेगवेगळ्या प्रकारच्या कम्प्युटरद्वारे कोणते सेक्शन्स आहेत, गव्हर्नमेंटचे कोणकोणते रूल्स आहेत, रेग्युलेशन्स आहेत, त्यांना फॉलो केलेलं आहे की नाही आहे, ह्या सगळ्या गोष्टी नुकसान भरपाईद्वारे आपल्याला व्यवस्थापनाला माहीत होतात आणि याचा फायदा आपल्या व्यवसायाला, आपल्या कर्मचाऱ्यांना अधिक होतो. यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा आहे ई मानव संसाधन व्यवस्थापनाचे भवितव्य. मानव संसाधनापुढे एक महत्त्वाचं आणि आपण ज्याला आव्हान म्हणू शकतो की त्यांचं भवितव्य काय आहे. कारण मानव संसाधन हे एक मनुष्यबळ आहे एक प्रकारचं आणि हे जोपर्यंत एकत्र आहे तोपर्यंत त्या कंपनीची, त्या व्यवसायाची अधिकाधिक ही प्रगतीच होत जाते. मग यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की मानव संसाधन विभागाचा गेल्या काही वर्षांपूर्वी किंवा वर्षांपासून सुरू असणारा जो तंत्रज्ञानाशी संबंध आहे त्याचा विकास झालेला आहे. विकास होत असताना इलेक्ट्रॉनिक मानव संसाधन व्यवस्थापन म्हणून हा विकास पण ओळखला जातो आणि यामध्ये मानव संसाधन याकडे सैद्धांतिक दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर असं दिसून येतं की संघटनेतील सर्वच व्यक्तींमध्ये तंत्रज्ञानाच्या दृष्टिकोनातून जाणीव जागृती निर्माण करायची असेल तर त्यासाठी संघटनेच्या सामान्य स्तरापासून सुरुवात करावी लागणार आहे. कारण प्रत्येक व्यक्ती हा इलेक्ट्रॉनिक मानव संसाधन नसू शकतो. तर त्याला तिथपर्यंत घेऊन जाणं, त्याची तयारी करणं आणि त्याला त्या स्वरूपाचं ज्ञान देणं हे मानव संसाधन व्यवस्थापनाचे भवितव्य म्हणून आपण त्याच्याकडे बघू शकतो. कारण जोपर्यंत ह्या ई मानव संसाधन व्यवस्थापनाचा विकास होत नाही, त्या कर्मचाऱ्याचा विकास होत नाही, तोपर्यंत त्या कंपनीची प्रगती आपल्याला झालेली दिसून येत नाही. मग याच्यामध्ये ई मानव संसाधन व्यवस्थापनाच्या भवितव्यामध्ये कोणते मुद्दे आपल्याला कव्हर करता येईल. याच्यामध्ये कर्मचाऱ्यांचा अनुभव आहे. म्हणजेच काय की कर्मचाऱ्याला कुठे ना कुठेतरी सतत गुंतवून ठेवणे, त्यांना त्या प्रकारचं नॉलेज देणे की ई मानव संसाधन म्हणजे काय आहे, आपल्यासमोरील आव्हाने कोणते कोणते आहेत, आपली संस्कृती, आपल्या व्यवसायाची संस्कृती जी आहे त्या कर्मचाऱ्याची कार्यक्षमता कशी वाढवता येईल, आपल्याकडे जो साधनसामग्री आहे त्या साधनसामग्रीचा वापर त्या कर्मचाऱ्यांना कशा पद्धतीने जास्तीत जास्त करता येईल किंवा त्यांच्याकडून करून घेता येईल, हे मानव संसाधनास व्यवस्थापनापुढे मोठं आव्हान आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर आधुनिक व्यक्ती विश्लेषण. प्रत्येक कर्मचाऱ्यांचं व्यक्तिमत्व हे वेगवेगळं असतं. मग हे वेगवेगळं व्यक्तिमत्व असताना त्याचं विश्लेषण करणं आणि त्या विश्लेषणाद्वारे व्यवस्थापनाला काय माहिती मिळते हे जाणून घेणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. अध्ययन व्यवस्थापन प्रणाली. नवीन कौशल्य म्हणजे आपण ज्याला म्हणतो की नवनवीन जी माहिती आहे की प्रत्येक कर्मचाऱ्याने अपडेट राहिलं पाहिजे किंवा जी माहिती त्यांच्यापर्यंत येते ती माहिती ही सतत गोळा करत राहणे, त्या सातत्यपणा त्याच्यामध्ये असला पाहिजे, त्या प्रवाहामध्ये त्या कर्मचाऱ्याने नेहमी चालत राहिलं पाहिजे. कारण कोणताही कर्मचारी प्रवाहाच्या बरोबर चालत गेला तर त्याची प्रगती होते, नाही ते प्रवाहाबाहेर गेला तर त्याला ते ज्ञान सतत जे त्याला ते कौशल्य मिळणार असतं ते त्याला मिळत नाही. त्यामार्फत वास्तव क्षमतेमध्ये त्याची वाढ घडवून कशी आणता येईल, म्हणजे त्याची काम करण्याची जी क्षमता आहे त्या क्षमतेपेक्षा त्याला काम करण्याची त्याच्यामध्ये कशी वाढ करता येईल किंवा त्याला कसं नवीन शिकवण्याचा प्रयत्न करता येईल किंवा प्रशिक्षण देता येईल, त्याच्या अध्ययन व्यवस्थापन प्रणालीमध्ये त्याला कसं त्या प्रवाहामध्ये आणता येईल, हे मानव संसाधन व्यवस्थापनापुढे मोठं आव्हान आपल्याला दिसून येतं. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे मानव संसाधन प्रक्रियेची उत्पादकता. आता मानव संसाधन प्रक्रियेची उत्पादकता म्हणजे काय की ही एक प्रक्रिया आहे. कारण
मनुष्यबळ हे कायम एकसारखं टिकून नसतं, याच्यामध्ये कमी जास्तपणा होत राहतो. काही कर्मचारी येतात, काही कर्मचारी रिटायर होतात, काही कर्मचारी सोडून जातात, कोणी निघून जातं, कुणाला काढावं लागतं. अशा अनेक समस्यांना व्यवस्थापनाला तोंड द्यावं लागतं आणि अशा वेळेस कर्मचाऱ्यांचं रेकॉर्ड जतन करून ठेवणे, त्यांना कोणत्या कोणत्या फॅसिलिटी आपण दिलेल्या आहेत ते त्यांना माहीत असणं गरजेचं आहे. त्यांचं मूल्यांकन कशा पद्धतीने केलेलं आहे हे माहिती असलं पाहिजे. त्यानंतर त्यांना कोणते कोणते नुकसान भरपाई कोणत्या कर्मचाऱ्यांना कोणत्या वर्षी आपण दिलेलं आहे, कोणती तरतूद केलेली आहे त्यांच्यासाठी, हे सुद्धा मानव संसाधन प्रक्रियेचा एक भाग आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे डिजिटाइज्ड पुरस्काराने अभिप्रेरणात्मक मान्यता. आता विविध प्रकारचे पुरस्कार आपल्याला बघायला मिळतात, जसं स्टेटचे आहे, नॅशनलचे आहे, इंटरनॅशनलचे आहेत किंवा कंपनीचे इंटरनलसुद्धा पुरस्कार वेगवेगळ्या प्रकारचे असतात. जसं बेस्ट वर्षाचं आपल्याला अवॉर्ड त्या कर्मचाऱ्याला देता येतं. मग हे अवॉर्ड देताना मग कोणता क्रायटेरिया ते लावतात, त्या क्रायटेरियामध्ये तो एम्प्लॉई बसतो का, त्या कर्मचाऱ्याची क्षमता कशी आहे, तो पुरस्काराच्या याच्यासाठी पात्र आहे की नाही, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार याच्यामध्ये केला जातो आणि जे पात्र कर्मचारी असतात त्या कर्मचाऱ्यांची प्रेरणा दुसरे कर्मचारी घेऊन ते पुढच्या वर्षी त्या प्रयत्नामध्ये लागतात आणि त्यांचं योगदान त्या पद्धतीने आपल्याला दिसून येतं. ऑनलाईन कौशल्य मूल्यांकन याच्यामध्ये त्यांची क्षमता चाचणी केली जाते. म्हणजे प्रत्येक कर्मचाऱ्याची ऑनलाईन पद्धतीने सुद्धा तुम्हाला मूल्यांकन करता येतं. मूल्यांकन करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, त्याच्यामध्ये त्यांच्या टेस्ट आहेत आणि ह्या टेस्टद्वारे त्यांची कौशल्य क्षमता आपल्याला मूल्यांकनाद्वारे आपल्याला समजते. त्याच्यानंतर आहे बायोमॅट्रिक टाईम ट्रॅकिंग आणि सुरक्षितता. आता बऱ्याच कंपन्यांमध्ये हे बायोमॅट्रिक आपल्याला बघायला मिळतं. रॅटिना आहे, फिंगर्स आहेत, ज्याच्याकडून आपल्याला हे कळतं की कर्मचारी आपल्या कंपनीमध्ये उपस्थित आहे, कधी बाहेर गेला आहे किंवा काही अडीअडचणी आहेत. कारण त्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जर विचार केला, कारण ही कर्मचारी जोखीम म्हणून आपण त्याच्याकडे बघता येईल, कारण ही एक प्रकारची व्यवस्थापनापुढे एक जोखीम आहे की कर्मचाऱ्याची सुरक्षिततासुद्धा बघितली जाते आणि ह्या सुरक्षिततेसाठी बायोमेट्रिक ही कन्सेप्ट आलेली आहे. का तो कर्मचारी आपल्या कंपनीमध्ये किती वाजता आला, किती वाजता गेला, तर हे आपल्याला इलेक्ट्रॉनिक माध्यमातून ह्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतरचा मुद्दा आहे नेतृत्वामध्ये झालेला बदल. आता ह्या सगळ्या गोष्टी जर आपण बघितल्या की मानव संसाधन व्यवस्थापन कार्यरत असताना एखाद्या कर्मचाऱ्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा बदल झाल्यानंतर त्यांना प्रशिक्षण दिलं, त्यांची निवड झाली, त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे वर्कशॉप आपण अरेंज करून दिले, त्यांच्या ज्ञानामध्ये भर घातली, त्यांना कुठेतरी डायव्हर्ट केलं, कंपनीच्या रिक्वायरमेंटप्रमाणे त्यांना तसं बदल घडवून आणला त्यांच्यामध्ये आणि मग याच्यातून जेव्हा तो कर्मचारी बाहेर येतो तर त्याच्यामध्ये कुठेतरी असा वेगळा आणि चांगला बदल आपल्याला बघायला मिळतो आणि तो बदल त्याचा नेतृत्वामध्ये किंवा नेतृत्व करण्यामध्ये आपल्याला दिसून येतो आणि त्याच्यामागे किंवा त्याच्या अंडर जे काम करणारे लोक असतात किंवा कर्मचारी वर्ग असतो त्यांनासुद्धा तो बदल झालेला दिसून येतो आणि यामुळे कार्यक्षमता व्यवस्थापन असल्यामुळे त्याचा आढावा घेणे, त्याची वाढ किंवा त्याची प्रगती ह्या सगळ्या गोष्टींचा विचार व्यवस्थापनामध्ये केला जातो. आता यानंतर पुढचा मुद्दा आहे की कोविड-19 नंतर मानव संसाधन व्यवस्थापनातील सद्यकालीन परिस्थिती. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की मागील 2 वर्षापासून कोविडची परिस्थिती ही अतिशय भयानक होती. बरेचसे कर्मचारी वर्ग हे 80 ते 90% वर्क फ्रॉम होम करत होते. आता अशा पद्धतीमध्ये की कोविड-19 आणि त्याचा व्यवस्थेचा जर विचार केला तर त्याचा आपल्याला विपरीत परिणामसुद्धा झालेला दिसून येतो आणि त्यातून आता बाहेर पडताना विविध संघटनांना किंवा विविध व्यवसायांना जो पूर्वीचा व्यवसाय आहे त्यालासुद्धा गती देणं हे अतिशय खऱ्या अर्थाने आवश्यक ठरलेलं आहे आणि त्यासाठी व्यावसायिक कार्यपद्धती आणि व्यावसायिक प्रारूपे यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल घडवून आणावा लागत आहे. कारण सध्याची स्थिती आणि पूर्वीची परिस्थिती यामध्ये अनेक बदलांना सामोरे जावं लागत आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कार्यस्थळातील वैविध्य. जो एक कर्मचारी त्या कार्यस्थळावर जाऊन जो काम करत होता तर तो काम करण्यामध्ये आणि आत्ताच्या काम करण्यामध्ये जो फरक आणि जो बदल आपल्याला दिसून येत आहे, जसा जो बदल आहे तो मानव संसाधन व्यवस्थापन पुढे सध्याच्या परिस्थितीमध्ये आहे आणि त्यांना ह्या सगळ्या गोष्टी फेस कराव्या लागत आहे. कारण कर्मचाऱ्यांना जर आपण त्या कर्मचाऱ्यांना जर आपण प्रामाणिकपणा किंवा त्यांना जर आदर नाही दिला तर त्याचा विपरीत परिणाम आपल्या कंपनीमध्ये कुठेतरी आपल्याला बघायला मिळतो. म्हणून एक विश्वास असतो, आपण ज्याला मूल्य आणि विश्वास म्हणतो की तो त्या कर्मचाऱ्यावरती आपल्याला ठेवावा लागतो. कारण दूर राहून काम करून घेणं
हा एक अतिशय महत्त्वपूर्ण मुद्दा आहे. कारण समोर तर प्रत्येक कर्मचारी काम करतो, पण आता घरी बसून काम करायचं म्हटलं तर आपल्याला त्यांच्यावरती विश्वास ठेवणं अतिशय गरजेचं आहे. म्हणूनच त्यांच्यावरती कुठेतरी विश्वास दाखवणं हे मानव संसाधन व्यवस्थापनासमोरील सद्य परिस्थिती आपल्याला बघायला मिळते. आणि यामध्ये आता कर्मचारी वर्गामध्ये सुद्धा मोठा बदल झालेला दिसतो. कारण काही गोष्टी जरी बदल झालेल्या असल्या तरी कर्मचाऱ्यांच्या काही मनासारख्या गोष्टी आपल्याला झालेल्या दिसून येतात. म्हणजे दूर राहून जरी त्यांना काम करावंसं वाटलं तरी त्यांच्या वेळापत्रकामध्ये कुठेतरी बदल झालेला आहे. जे सकाळी 9 ते 7 वाजेपर्यंत 9 ते 6 वाजेपर्यंत काम करण्याची जी त्यांची जबाबदारी होती ती घरी राहून आज ते त्याच वेळेमध्ये तेवढंच काम घरबसल्या ते करत आहे. त्यामुळे त्यांना प्रेरणा म्हणजे सकारात्मकता कुठेतरी दिसून येते. काहीतरी नवीन शोधून काढण्याची प्रवृत्ती त्यांच्यामध्ये निर्माण झालेली दिसून येते. सहकार्याची भावना, एकमेकांना शिकवण्याची किंवा ऑनलाईन काम करत असताना येणाऱ्या अडचणी, त्यांना सामोरे जाताना जे काही त्यांना अडीअडचणी येत असतील ते एकमेकांशी शेअर करणं, डिस्कस करणं, एकमेकांना सांगणं आणि त्यामागची उत्सुकता हा सर्व आपल्याला ह्या कोविड-19 नंतर आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे कार्यस्थळातील लवचिकता. लवचिकता म्हणजे आपण बघितलं की जो कर्मचारी 10 ते 6 काम करत होता त्याच्या वेळापत्रकामध्ये कुठेतरी बदल झालेला दिसून येतो आपल्याला. त्याची कामाची पूर्तता त्या वेळेत होते, पण त्या कामाच्या पूर्ततेचं जे स्वरूप आहे ते आपल्याला बदललेलं दिसून येत आहे. कारण कर्मचारी वर्ग काय करतात की आपल्याला ठीक आहे, हे कामाचं टार्गेट आहे, आपण हे 2 तासाचं काम 15 मिनिटात करू शकतो. 15 मिनिटाचं काम तुम्ही 2 तासही करू शकतात. म्हणजे एक लवचिकता आपल्याला तिथे बघायला मिळते. आणि घरून काम करणे ज्याला आपण वर्क फ्रॉम होम म्हणतो, यामध्ये आपल्याला काय काय नवीन बघायला मिळतं आहे की उत्पादकतेची प्राप्ती आहे, वित्तीय लाभ आहे, सोयीस्कर पण आहे. वित्तीय लाभ म्हणजे काय की जो जाण्या-येण्याचा प्रवास खर्च होता तो कमी झालेला आहे. एक हेक्टिक शेड्यूल असतं की घराबाहेर निघणं आणि दिवसभर काम करून परत येणं हा आणि दिवसभर घरी राहून काम करणं याच्यामध्ये त्यांना कुठेतरी सोयीस्कररित्या त्यांना काम करण्याची संधी प्राप्त झालेली आहे. अशा प्रकारचं आत्तापर्यंत आपण कोविड-19 नंतरचे व्यवस्थापनासमोरील आव्हाने आणि झालेला बदल बघितलेला आहे. ह्याप्रमाणे तुम्हाला जे असाइनमेंट्स आहेत ते अशा प्रकारचे तुम्हाला लिहिता येतील. जसं मानव संसाधन व्यवस्थापनाचा अर्थ सांगून इलेक्ट्रॉनिक मानव संसाधनाचे फायदे स्पष्ट करा. म्हणजे हा जो टॉपिक आहे ह्या अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये विचारले जातात. ते तुम्ही होम असाइनमेंट म्हणून तुम्ही ते घरी लिहू शकतात. दुसरा जो आहे मानव संसाधन व्यवस्थापनाचे भवितव्य यातील महत्त्वाचे मुद्दे सांगा जे आत्ताच आपण बघितलेले आहेत. तिसरा जो पॉईंट आहे तो कोविड-19 नंतर मानव संसाधन व्यवस्थापनातील सद्यकालीन बदल. जो बदल म्हणजे काय 2 वर्षापूर्वीचा बदल आणि 2 वर्षानंतरचा बदल जो आहे तो अतिशय महत्त्वपूर्ण आहे. याच्यामध्ये तुम्हाला जेवढी माहिती लिहिता येईल तेवढी कमीच आहे आणि ती सर्व माहिती व्यवस्थापनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण आहे. अशा पद्धतीने तुम्ही तुमची असाइनमेंट पूर्ण करू शकतात. त्यानंतर आहे समरी. समरी म्हणजे काय की सारांश. आपण जो आत्तापर्यंत काय काय बघितलेलं आहे यामध्ये कामाच्या गुणवत्तेमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा झालेली आपल्याला बघून येते. लोकांना, कर्मचाऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने, ऑफलाईन पद्धतीने काम करण्याची सवय लागलेली आहे. काही कारणास्तव ऑफलाईन पद्धतीने काम करत असताना जर तेच काम ऑनलाईन पद्धतीने ते चांगल्या पद्धतीने करू शकत असतील तर त्यांना त्यांच्या गुणवत्तेमध्ये वाढ करण्याची संधी आपल्याला इथे बघायला मिळते. मानव संसाधन प्रक्रियेची उत्पादकतेमध्ये वाढ पण बघायला मिळते. कारण एक कर्मचारी दोन्ही पद्धतीने काम करू शकतो म्हणजे त्याची कार्यक्षमता वाढलेली दिसते इथे. त्याच्या कौशल्य क्षमतेमध्ये वाढ झालेली दिसून येते आणि बदलांना सामोरे जाण्याची तयारी. हा एक महत्त्वपूर्ण मुद्दा आपण बघितला की कोणताही बदल मग तो नैसर्गिक असो किंवा अनैसर्गिक असो, बदलांना सामोरे जाण्याची प्रत्येक कर्मचाऱ्याची किंवा प्रत्येक व्यवस्थापनाची तयारी आपल्याला दिसून येते. ज्ञानाचे संपादन करून गुणवत्ता टिकवणे. कारण गुणवत्ता जर टिकवली नाही तर आपल्याला किंवा आपल्या कंपनीला बाजारामध्ये मोठी हानी होऊ शकते. त्याच्यामुळे गुणवत्ता टिकवणे आणि गुणवत्ता टिकवण्यासाठी लागणारे जे ज्ञान आहे ते ज्ञान संपादन करणे आणि करून देणे ही जबाबदारी मानव संसाधन व्यवस्थापनाची आहे, जी आपल्याला इलेक्ट्रॉनिक माध्यमातून बघायला मिळालेली आहे. आणि आता यानंतर आपण पुढच्या लेक्चरला मानव संसाधन नियोजन आतापर्यंत आपण इलेक्ट्रॉनिक मानव संसाधन बघितलं. आता मानव संसाधन नियोजन आणि त्याचा विकास, मानव संसाधन नियोजनाची कोणकोणती उद्दिष्टे आहेत, कोणकोणत्या नियोजनाच्या प्रक्रिया आहेत, त्यांचे टप्पे कोणकोणते आहेत, भरतीचे विविध स्रोत कोणते आहेत, मग ते ऑफलाईन आहेत, ऑनलाईन आहेत, कशा पद्धतीचे आहेत, हे आपण पुढच्या लेक्चरला बघणार आहोत. तोपर्यंत तुम्ही हे जे असाइनमेंट्स तुम्हाला दिलेले आहेत ते तुम्ही पूर्ण करायचे आहेत. धन्यवाद.